नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कुठे विकसित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वोक्सेल ग्राइंड्स या कंपनीच्या द्वारे या ठिकाणी भारतातील पहिलं स्वदेशी MRI स्कॅनर या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 48व्या क्रमांकाच्या एशियन शिखर परिषद जी की 2026 मध्ये होणार आहे ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. फिलिपाईन्स नावाचा देश आहे. त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एशियनची कितव्या क्रमांकाची समिट? तर 48व्या क्रमांकाचं समिट म्हणजेच शिखर परिषद 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मग अशाच प्रकारचे वेगवेगळे समिट्स असतात, परिषदा असतात, कोणकोणत्या ठिकाणी होत असतात याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 51 क्रमांकाची G7 शिखर परिषद 2025 मध्ये कॅनडामध्ये. 52व्या क्रमांकाची G7 शिखर परिषद 2026 मध्ये फ्रान्समध्ये. नाटोची शिखर परिषद 2025 मध्ये नेदरलँड्समध्ये. नाटोची शिखर परिषद 2026 मध्ये तुर्की या देशामध्ये. 18व्या क्रमांकाची G20 शिखर परिषद 2025 मध्ये झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये. 19व्या क्रमांकाची G20 शिखर परिषद 2026 मध्ये अमेरिका या ठिकाणी. 47व्या क्रमांकाची एशियन शिखर परिषद 2025 मध्ये मलेशियामध्ये. तर 48व्या क्रमांकाची एशियन शिखर परिषद 2026 फिलिपिन्समध्ये. त्यानंतर अपेक शिखर परिषद 2025 दक्षिण कोरियामध्ये. तर अपेक शिखर परिषद 2026 चीन या देशामध्ये. आणि 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद 2025 ब्राझीलमध्ये. आणि 18व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद 2026 आपल्या प्यारा भारतामध्ये. या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, हे जे काही सगळे समिट्स असतात, समिट म्हणजे काय तर या ठिकाणी मराठीमध्ये त्याला म्हणता येईल परिषदा. या एक्झामला वारंवार विचारले जात असतात. हे सगळे समिट आपल्या PDF मध्ये वर्षभराच्या आपण ऑलरेडी या ठिकाणी दिलेले आहेत. आपली जी काही PDF आहे वर्षभराची जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 आहे. किंमत 99 रुपये आहे. तुम्हाला काय करायचं आहे? फोनपे, गुगल पे ओपन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे किंवा भारताला कितव्या स्थानावरती स्थान दिलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपला भारत देश या ठिकाणी 80 क्रमांकावरती आहे. लक्षात घ्या, एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारतीय पासपोर्ट धारक आता 55 ठिकाणी विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल सह या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतात. एवढी या ठिकाणी काय आहे तर आपल्या पासपोर्टची या ठिकाणी ताकद आहे. तर 80 क्रमांकावरती आहे आपला भारत देश हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये. याच्यामध्ये 1 नंबरला कोणता देश आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तोपर्यंत बाकीचे जे काही जाहीर झालेले वेगवेगळे निर्देशांक असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा क्रमांक. जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2025 मध्ये 38 क्रमांक. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये 38 क्रमांक. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 128 क्रमांक. ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45 क्रमांक. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 4था क्रमांक. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा क्रमांक. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 80 क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3.
भारत जे काही फिशरीज प्रोडक्शन असतं, मासे उत्पादन असतं, बरोबर का नाही, त्याच्यामध्ये कितव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी देश बनला आहे आपला भारत. ठीक आहे, मग याही ठिकाणी 1 नंबरला कोणता देश आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतातील मत्स्य उत्पादनामध्ये एका दशकामध्ये दुप्पट या ठिकाणी प्रोडक्शनची कॅपॅसिटी झाली आहे. भारताचे मत्स्य उत्पादन 2013-14च्या 95 लाख टनांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये दुप्पट होऊन 197 टन, जे काही लाख टन असतं तेवढं या ठिकाणी झालं आहे प्रोडक्शन. गेल्या दशकामध्ये भारताने मत्स्य उत्पादनामध्ये 106% वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे जागतिक उत्पादनामध्ये 8% वाटा असलेला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश या ठिकाणी बनलेला आहे. या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, 2026 मध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण बनली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अबला एल हवारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अबला एल हवारी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी 2026 मध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे चेअरमन पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन नंबर बी मध्ये एक नाव आहे जयश्री उल्लाल. या कोण होत्या? तर जगातील सर्वात श्रीमंत महिला सीईओच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहेत जयश्री उल्लाल. या देखील गोष्टी तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी, असोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा, 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई, आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र, BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार, MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात आल्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच केरळ राज्याचे नवीन नामकरण काय होणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, केरळम. लक्षात घ्या, केरळ अगोदर नाव होतं ते आता या ठिकाणी केरळम या ठिकाणी नामकरण होणार आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या ठिकाणाचं बदललेल्या नावाबद्दल. तर लगेच काय करूया, नावामध्ये बदल झालेली काही महत्त्वाची ठिकाणे आहेत अलीकडल्या काही काळातील, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. अमेरिकेचं जे काही डिफेन्स डिपार्टमेंट आहे, संरक्षण विभाग आहे, त्याचं नाव बदलून युद्ध विभाग असं ठेवण्यात आलं आहे. वॉर डिपार्टमेंट असं नामकरण करण्यात आलं. अहमदनगरचं अहिल्यानगर जिल्हा करण्यात आलं. फोय सागर तलाव जे की राजस्थानमध्ये आहे त्याचं नाव बदलून वरुण सागर करण्यात आलं. जलालाबादचं नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आलं. कानार्क पुलाचं नाव बदलून सिंदूर ब्रिज असं करण्यात आलं. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचं नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं करण्यात आलं. भारत इंग्लंड कसोटीचं नाव बदलून अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं करण्यात आलं. खुलताबादचं नाव बदलून रत्नापूर असं करण्यात आलं. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून लोकनेते DB पाटील यांच्या नावावरती या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे. तुम्हाला या ठिकाणी बॅकग्राऊंडला थोडंसं या ठिकाणी मागं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचं या ठिकाणी धपाधप असा या ठिकाणी आवाज येत आहे. थोडंसं दुर्लक्ष करा. जे काही प्रश्न आहेत त्याची अतिरिक्त माहिती आहे याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा, जेणेकरून बॅकग्राऊंडचा आवाज या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतीय लष्कराने अलीकडेच कोणत्या नावाने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भैरव फोर्स. कोणत्या नावाने? भैरव फोर्स. ज्यामुळे काय होणार आहे तर आधुनिक युद्धाच्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून पाळत ठेवणे आणि अचूक हल्ला यासारख्या हाय स्पीड तंत्रज्ञान चालित मोहिमांसाठी 1 लाखाहून अधिक प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटिव्हचा या ठिकाणी समावेश आहे. याच्या अंतर्गत, कशा अंतर्गत? भैरव फोर्सच्या अंतर्गत. कोणी स्थापन केली या दलाची? भारतीय लष्कराने. मग मला कमेंट करून सांगा अजून एक गोष्ट, भारतीय लष्कराचे वर्तमानमधील प्रमुख कोण आहेत आणि उपप्रमुख कोण आहेत? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारताने कोणत्या शहरामध्ये राष्ट्रकुलच्या वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची 28व्या क्रमांकाची परिषद आयोजित केली होती? तर पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. CSPOC याचा फुल फॉर्म काय? कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड
प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऑफ द कॉमनवेल्थ. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल. परिषद अत्यंत महत्त्वाचे असतात एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत मकर विलाक्कू उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मकर विलाक्कू नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. मकर विलाक्कू हा अंधारावर प्रकाशाचा विजय आणि आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार दर्शवतो असा याचा अर्थ होतो. मकर विलक्कू, ज्याला मकर ज्योती किंवा मकर विलक्कू देखील म्हटलं जातं, केरळमधील सबरीमाला मंदिराचा सर्वात पवित्र या ठिकाणी हा सण आहे, फेस्टिवल आहे. तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता केरळबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. बोडा महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हत्ती जमातीने या ठिकाणी नुकतीच केली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बोडा नावाचं एक फेस्टिवल आहे आणि एलिफंट कम्युनिटीने या ठिकाणी या जमातीने नुकतीच याची या ठिकाणी सुरुवात केली आहे हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. हिमाचल प्रदेश. स्थापना 25 जानेवारी 1971. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल शिवप्रताप शुक्ल, राजधानी शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण पांडोहा, चमेरा, नातपा, जाकरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा भाग म्हणून टिंबटिंब या वर्षापर्यंत भारतामध्ये बालविवाह संपवण्याचे या ठिकाणी सरकारनं एम ठेवलं आहे, ध्येय ठेवलेलं आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2030 पर्यंत या ठिकाणी भारताने असं एम ठेवलं आहे, ध्येय ठेवले आहे. कशासाठी? तर भारतामध्ये 100% बालविवाह संपवण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, ट्रम्पच्या कोणत्या माजी सल्लागाराची सिनेटने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी दिना पॉवेल मॅककॉर्मिक असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी ट्रम्पच्या या माजी सल्लागाराची सिनेटने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. शेवटचा प्रश्न, तमिळनाडूमध्ये मकर संक्रांती कोणत्या नावाने साजरी केली जात असते? तर पर्याय क्रमांक ए पोंगल नावाने या ठिकाणी साजरी केली जात असते. मोस्ट रिपीटेड प्रश्न. तुम्ही RRBची एक्झाम द्या किंवा पोलीस भरतीची एक्झाम द्या, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आला आहे की पोंगल हा जो काही सण आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तमिळनाडू राज्य. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अलीकडेच Y+ या ठिकाणी सुरक्षा सिक्युरिटी देण्यात आलेली आहे? मेघालय, मणिपूर, पश्चिम बंगाल की नागालँड? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600. बरोबर. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.